नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझं नाव आहे हेमंत येलवे आणि मी आहे एक स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर. तर आज मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीबद्दल माहिती देणार आहे. तर ही काही बायचं रिकमेंडेशन नाही आहे, हे जस्ट फॉर दी नॉलेज आहे. तर मी आज माहिती देणार आहे ती म्हणजे निफ्टी बीजबद्दल. तर निफ्टी बीज हा प्रकार जो असतो तो म्हणजे आपले निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे, म्हणजे निफ्टी 50चे जे 50 स्टॉक्स आहेत, टॉप लार्ज कॅप स्टॉक्स आहेत, त्यांचा हे रिफ्लेक्शन असतं. त्यांचा हा ॲव्हरेज काढून एक कॉल बनलेला असतो. निफ्टी बीज त्याला म्हणतात, ज्याची प्राईज आता चालू आहे 259 आणि ज्याचा हाय होता 293. तर निफ्टी बीजमध्ये इन्व्हेस्ट केल्याचा फायदा असा होतो की आपलं जे कॅपिटल आहे ते लार्ज कॅप जेवढे पण स्टॉक्स आहेत निफ्टी 50चे, त्यांच्यामध्ये काही ना काही पर्सेंटेजमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होतं. फॉर एक्झाम्पल HDFC बँकमध्ये 14% जातं, ॲक्सिस बँकमध्ये 10% जात असेल, इन्फोसिसमध्ये 8% जात असेल, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 7% जात असेल, LNTमध्ये 4% जात असेल. तर असे ओव्हरऑल जेवढे पण निफ्टी 50चे टॉप स्टॉक्स आहेत जे निफ्टी रन करतात, त्यांच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होते. तर होतं काय की ह्या फॉलमध्ये जेव्हा मार्केट ऑलरेडी 12% डाऊन आहे, करेक्शन झालेलं आहे, तेव्हा आपली इच्छा असते की जे निफ्टी 50चे टॉप स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपली काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. बट बिईंग अ मिडल क्लास आपलं कॅपिटल खूप लिमिटेड असतं, त्यामुळे आपण प्रत्येक स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. त्यामुळे ट्रेन आली 2 मिनटात. ऑर्डरमध्ये ओके. तर कंटिन्यू करूया. तर होतं काय की आपली इच्छा असते की आपण निफ्टी 50च्या प्रत्येक स्टॉकमध्ये काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी. बट मिडल क्लास माणसाचा हाच प्रॉब्लेम असतो की आपल्याकडे कॅपिटल लिमिटेड असतं, त्यामुळे आपण निफ्टी 50च्या प्रत्येक स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. तर याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की निफ्टी बीज बाय करायचा, त्याची ॲव्हरेज काढून प्राईस बनलेली असते 259 आणि हे निफ्टीला फॉलो करत असतं. जसजसं निफ्टी वरती जाणार तसतसं या कॉलची पण प्राईस वाढत जाणार. जसं निफ्टी डाऊन होणार तसं याचं पण प्राईस डाऊन होत जाणार. तर आणि सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे निफ्टी बीजचा कॉल बाय केल्यानंतर ह्या ज्या निफ्टी 50च्या जेवढ्या कंपन्या आहेत, 50 कंपन्या, त्या ज्या डिव्हिडंड देतात त्या सगळ्यांचा डिव्हिडंडचा एक ॲव्हरेज काढून तो तुमच्या निफ्टी 50च्या बीजच्या प्राईजमध्ये ॲप्रिसिएशन पण होतं. म्हणजे निफ्टी जेव्हा वर जाईल तेव्हा तर याची प्राईस वाढतच असते, बट प्लस या कंपन्यांचे जेव्हा जेव्हा डिव्हिडंड डिक्लेअर होतात त्यांचा एक ॲव्हरेज बनून ते पण त्या निफ्टी बीजच्या प्राईजमध्ये ॲड होतं. म्हणजे तुम्हाला डबल बेनिफिट मिळतो निफ्टीवरती जाण्याचा पण, आणि या 50 कंपन्यांच्या बोनस जे कंपन्या देतात त्यांचा ॲव्हरेज काढून त्याचा पण बेनिफिट तुम्हाला मिळतो. फक्त एवढाच डिफरंट आहे की स्टॉक बाय केल्यावरती डिव्हिडंड आपल्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतो. इकडे तो बँक अकाउंटमध्ये क्रेडिट न होता तुमच्या निफ्टी बीजचं प्राईस वाढतं. ओके. तर असे डबल बेनिफिट मिळतात. तर त्यामुळे तुम्ही निफ्टी बीज हा एक चांगला सेफ सिक्युअर ऑप्शन राहू शकतो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि रिस्क फॅक्टर कमी असतो कारण या टॉप 50 कंपनीज आहेत निफ्टीच्या, या ब्लू चिप म्हणा किंवा लार्ज कॅप म्हणा, तर यांचं बंद होणं तर इम्पॉसिबल आहे. तर मग भारताची इकॉनॉमीज बंद होईल किंवा शटडाऊन होईल. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं निफ्टी बीजबद्दल. तर तुम्ही या फॉलमध्ये कॉल बाय करून याचा बेनिफिट घेऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन नॉलेजेबल स्टॉक मार्केटबद्दलच्या व्हिडिओमध्ये. चलो, टाटा, सी यू, बाय बाय, जय महाराष्ट्र.